मूर्खांचे सर्वात मोठे लक्षण हे आहे की ते स्वतः काहीही बदलत नाहीत आणि काहीतरी बदलण्याची प्रतीक्षा करतात. जीवनाचा सर्वात मोठा धडा आहे की जोपर्यंत तुम्ही काही बदलत नाही तोपर्यंत काहीही बदलणार नाही. त्यामुळे जर तुम्हाला काही बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदलावे लागेल. आणि मनोरंजक गोष्ट अशी आहे की प्रत्येक व्यक्तीला त्याची परिस्थिती बदलण्याची इच्छा असते. कोणत्याही व्यक्तीला कशातही कॉम्प्रोमाइज करायचे नसते. कोणत्याही व्यक्तीला 10 रुपयांसाठी संघर्ष करावासा वाटत नाही. प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की त्याला एखादी गोष्ट आवडली तर ती लगेच खरेदी करावी. कोणत्याही व्यक्तीला लहान घरात राहायला आवडणार नाही जे सुरू होण्यापूर्वीच संपते. कोणत्याही व्यक्तीला गरिबीत राहावे असे वाटत नाही. प्रत्येक व्यक्तीला आपली परिस्थिती बदलायची असते. मग ते स्वतःला का बदलत नाहीत? कारण ते त्यांच्या कम्फर्ट झोनमध्ये अडकून राहतात. त्यामुळे ते काहीही सुरू करू शकत नाही आणि सुरुवात केली तरी डिस्ट्रॅक्ट होतात किंवा मोठी अडचण आल्यास ते थांबतात. जर शार्क पोहणे थांबवेल आणि तो जर थांबेल तर तो जागीच मरतो. फरक एवढाच आहे की माणसे मरत नाहीत आणि प्रेत म्हणून जिवंत राहतात. जर तुमची ग्रोथ थांबली आहे किंवा तुम्ही आयुष्यात स्तब्ध झाला आहात तर समजून घ्या की तुम्हीही जिवंत प्रेतासमान आहात. आणि जसे प्रत्येक व्यक्तीला त्याची परिस्थिती बदलायची असते त्याचप्रमाणे प्रत्येक मनुष्याला वेदना होऊ नयेत असे वाटते. पण आयुष्याच्या खेळात तुम्हाला वेदना सहन कराव्या लागतील. मी तुम्हाला एक छोटेसे उदाहरण देतो गरुडाचे. जेव्हा गरुड 40 वर्षाचा होतो तेव्हा त्याची नखे ज्याने तो शिकार करतो त्या नख्या वाकड्या होतात. त्याची चोच वागते. त्याचे पंख जड असल्यामुळे ते छातीला चिकटतात. त्यामुळे त्याला उड्डाण करणे कठीण होते. आता त्याच्याकडे 2 पर्याय आहेत. एकतर तो वयाच्या 40शीत मरण पावतो किंवा 150 दिवसांच्या अत्यंत क्लेशदायक आणि वेदनादायक प्रक्रियेतून जातो. ज्या प्रक्रियेमध्ये गरुडाला आपली चोच खडकावर आपटून तोडावी लागते. ती चोच निघेपर्यंत तो थांबतो आणि नवीन चोचीने त्याचे पिसे काढतो जेणेकरून नवीन नखे वाढू शकतील आणि त्याला शिकार पकडणे सोपे होईल. आणि अशा प्रक्रियेस 5 महिने लागतात आणि त्यानंतर गरुड पुन्हा त्याच्या उंचीला स्पर्श करतो आणि हे वेदनादायक 5 महिने त्याला आणखी 30 वर्षे आयुष्य देतात आणि गरुड त्याच्या आयुष्यात 70 वर्षे जगतो. आयुष्यात पुढे जाण्यासाठी कधीकधी आपल्याला आपल्या जुन्या सवयी, आपल्या कम्फर्ट झोन, आपल्या जुन्या आठवणी सोडाव्या लागतात आणि ते चांगले स्थान देखील मिळवतात कारण त्यांना त्यांची परिस्थिती बदलायची असते. आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात काहीतरी मोठे करायचे असते तेव्हा मोठ्या अडचणी देखील त्याला रोखू शकत नाहीत कारण त्याला अडचणीशी लढण्याची ताकद मिळते आणि हे विश्व देखील त्याला मदत करते. आणि असे योद्धे आहेत इतिहासात ज्यांना जीवनाच्या क्षेत्रात एवढा पराभव पत्करावा लागला त्याला मर्यादा नाही. जे बिकट परिस्थितीतून बाहेर पडून इथपर्यंत पोहोचले आहेत. मग तुम्ही ते का करू शकत नाही? तुम्हाला ही वेदना सहन कराव्या लागतील आणि जर तुमची वेदना सहन करण्याची तयारी असेल तर तुम्ही हे करू शकता.